लोकसभा लोकसभेची दादांनी लोकसभा लढवायचं एक सांगितलं होतं आणि त्यामध्ये मी सुद्धा होती. म्हणजे राजकारण करायचं नाही दादांनी सुरुवातीपासून चांगलं आम्ही सुद्धा राजकारण उठलाच नाही, कुठलाही पक्ष नाहीये. पण जेव्हा एखादं आपल्याला निस्वार्थ असं नेतृत्व लाभतं तेव्हा आपण सुद्धा म्हणजे एक आंदोलन म्हणूनच तेव्हा सुद्धा आपल्याला लढायचं होतं आणि त्यानुसारच आम्ही सुद्धा त्यामध्ये उतरलो होतो. पण काही जे खुनशी राजकीय लोक आहेत जे ज्यांना आपलं हे आंदोलन मोडीच काढायचं, अशांनी काही आमच्यासारखे जे आक्रमक असतील जे आंदोलन करते त्यांना बाजूला करण्यासाठी खरं तर त्यांचा डाव होता. आणि खरं तर म्हणजे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यांनी की बाबा यांना कुठं जर तडीपार केलं तर बाकी महिलांनी बाहेर निघायला पाहिजे. पण ह्यांची ही चूक आहे माहितीये का. आम्हाला जेवढंही हे माहितीये का, तुम्हाला माहिती का सोन्याला जेवढंही मारतात तेवढंही सोनं उजळून निघतं. हा त्यांचा प्रकार आहे. जेवढे ते आमच्यावर घाव घालतील तेवढे आम्ही उजळून निघणार. म्हणजे आमचा लढा थांबला नाही तेव्हापासून तर म्हणजे अजून सक्रिय झाली. तुम्ही मला बघत असाल